आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभयकुमार शहा गेली 6 वर्षे अथकपणे मी चालवित असलेल्या ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन, म्हणजेच मराठीत ज्याला समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम म्हणतात, त्या उपक्रमाद्वारे बहुतांश भारतीय गुंतवणूकदारांना त्यांच्या मनात समभाग गुंतवणुकीविषयी असलेल्या असंख्य गैरसमजुती दूर करण्याचा मी या माझ्या मोहिमेद्वारे आटोकाट मनापासून प्रयत्न करीत आहे. आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूक मित्रांनो, आज हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या अशा मानल्या जाणाऱ्यांपैकी एक सण आहे, तो म्हणजे दसरा. दसऱ्याला विजयादशमी असे सुद्धा म्हणतात. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो. आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, दसरा अथवा विजयादशमीच्या इतिहासात मला खोलवर शिरायचे नाही, पण आपणास या दसऱ्याच्या मुहूर्तावर गुंतवणुकीबाबत जागरूक करून आपणास या गुंतवणुकीतून म्हणजे समभाग गुंतवणुकीतून भरपूर परतावा मिळवण्याबाबत जागरूक करून हा दुसऱ्यांदा चुकून आलं माझ्याकडे ते वाक्य, असो, आपणास जागरूक करून भरपूर परतावा रूपी सोने लुटण्याच्या संधीबाबत साक्षर करण्याचा हा माझा एक प्रयत्न आहे. आज मी माझ्या व्हॉट्सअपच्या स्टेटसवर पोस्ट ऑफिस म्हणजेच ज्याला मराठीत डाकघर येथील ऑक्टोबर ते डिसेंबर 25 या काळातील स्मॉल सेव्हिंगच्या वेगवेगळ्या स्कीम्स मधील परताव्याचे कोष्टक दाखवले आहे. त्यानुसार परतावा हा 4% ते 8.20% दर साल दर शेकडा एवढा आहे. म्हणजे हा परतावा त्यांच्या वेगवेगळ्या ज्या काही म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये स्कीम्स आहेत त्याच्यावर मिळतो. आपल्याला बँक FD, बँक रिकरिंग डिपॉझिट, इन्फ्रास्ट्रक्चर व इतर अनेक बॉन्ड्स, खाजगी आस्थापनांच्या डिपॉझिटवरील परतावा म्हणजे त्यांना ते उदाहरणार्थ बजाज फायनान्सचं FD अथवा बजाज ऑटोचं FD असे पूर्वापार काळापासून अनेक कंपन्या 1, 2, 3 वर्षासाठी फिक्स डिपॉझिट घेत असतात. त्याच्यावरचा परतावा त्या सगळ्याविषयी माहिती असेलच, तरीही वरील सगळ्या गुंतवणुकीतून आपणास 4.5 ते अंदाजे 15-20% दर साल दर शेकडा एवढा परतावा मिळतो. आजच मी माझ्या व्हॉट्सअप स्टेटसवर एक धक्कादायक पण खरी माहिती टाकली आहे. त्याच्या पुढची मी टाकू नाही शकलो, जी मी आत्ता वाचली. पहिली बातमी, गेल्या 1 वर्षात 34 लार्ज कॅप म्युच्युअल फंडपैकी फक्त एकाच म्युच्युअल फंडने सकारात्मक परतावा दिला. आता सकारात्मक म्हणजे अच्छा शुद्ध मराठीत पॉझिटिव्ह रिटर्न्स दिले. पण बाकीच्या 33 म्युच्युअल फंडनी नकारात्मक परतावा दिलाय म्हणजे नेगेटिव्ह रिटर्न्स दिले. त्याचप्रमाणे गेल्या 1 वर्षात 41 फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंडपैकी फक्त 3 फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंडांनी सकारात्मक परतावा दिला आहे म्हणजे पॉझिटिव्ह रिटर्न्स दिले आहे. आता एक महत्त्वाचं सांगतो, हे सगळे चांगले नावाजलेले सर 34 पैकी एकानेच लार्ज कॅप म्युच्युअल फंडनी दिला आहे पॉझिटिव्ह रिटर्न्स, आणि इथे 41 फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंडपैकी फक्त 3 फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंडनी पॉझिटिव्ह रिटर्न्स दिले आहेत. आणि त्याच्या विरुद्ध तुम्ही बघा, तुम्ही जर माझे स्टेटस रोज नियमित पाहत असाल तर मी गेल्या काही आठवड्यामध्ये अक्षरशः दररोज मी
शोधलेल्या म्हणजेच मी ॲनालिसिस केलेल्या, मी त्याच्यावर रिसर्च केलेल्या समभागांनी 15 महिन्यात अ, अ, किती टक्के तुम्हाला परतावा दिला, 1 महिन्यात, 3 महिन्यात, 6 महिन्यात, 1 वर्षात किती टक्के परतावा दिला, हे माझ्या व्हॉट्सअपवर व्यवस्थित प्राइस ग्राफ सकट टाकलेलं आहे. लक्षात घ्या. आणि ह्या माझ्या समभागाने हा परतावा गेल्या 1 वर्षात दिला. म्हणजे 1 वर्ष म्हणजे 24 सप्टेंबर 2024 पासून जागतिक मंडईमध्ये, समभाग मंडईमध्ये भरपूर म्हणजे सगळे काय म्हणतात, सेन्सेक्स सगळे खाली आलेले आहेत. म्हणजे ह्या जागतिक समभाग मंडईत अतिशय वाईट परिस्थिती चालली होती. तसं असून सुद्धा अहो 15 दिवसात 20% का 22%, एका महिन्यात 43%, 3 महिन्यात 90% का काहीतरी, 6 महिन्यात 222% असे परतावे दिलेत. काल सुद्धा मी कुठल्या तरी याचं टाकलं, आता मला आठवत नाही कालचं इथे आहे का माहीत नाही. सहा महिन्यात 68% वगैरे. काय वाईट आहे हो सांगा. आता 5 वर्षात तर काल मी दाखवलाय 795%, म्हणजेच एका वर्षात 159%. कोण देतं हो तुम्हाला. म्हणजे हा कुठलाही म्युच्युअल फंड नाहीये. आणि खरं सांगतो, मी तुम्हाला खरं सांगतो, कारण अनेक जण लपवून ठेवतात त्यांनी म्युच्युअल फंडमध्ये टाकले. अहो काढा, वाचा, स्वतः समजून घ्या. मला काय सांगायची गरज नाहीये. मी कोणीच नाहीये मला तुम्ही सांगितलं जे. स्वतः समजा. कारण अनेक जणांना खूप लपवून ठेवतात. कशाला. आणि मी असं नाही म्हणत की माझे सगळे समभाग चांगले चालले. काही समभाग काही अडचणी आलेले आहेत, पण ते परत वर जात आहेत हो. आणि मी नेहमी लॉंग टर्म गुंतवणूकदार आहे, म्हणजे दीर्घकालीन. मी असं नाही मी 1 डे 2 डे 3 डे 5 डे 4 डे शॉर्ट टर्म, नंतर काहीतरी काय 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 अनेक गोष्टी आहेत त्या. ऑप्शन्स, फ्युचर्स, स्विंग आणि डेरिव्हेटिव्ज आणि दुनियाभरचं. मी असं नाही आहे म्हणजे मला लगेच आज शादी कल बच्चा मला कधीच नको आहे. लॉंग टर्म आहे, त्याच्यामुळे मला काहीही काळजी नाही आहे. म्हणजे अगदी मी तर एकदा 6,000 भरला आणि 20 वर्षांनी अंदाजे 46 लाख होतील. एकदाच 6,000 एकदाच, पण त्याचे 20 वर्षांनी 46 लाख. आणि असं दरवर्षी 6,000 एकदाच भरा, म्हणजे 10 वर्षात तुम्ही एकूण 60,000 भरा, त्याचे 4.6 करोड होतील. हे सगळा अंदाज आहे, लगेच माझ्या घरी मोर्चा नाही आणायचा. तर हे असं पण शोधून काढलेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला निवृत्तीनंतर दर महिन्याला चांगला परतावा मिळाला पाहिजे तुम्हाला, म्हणजे मला, मी माझ्यासाठी आधी करतो. आणि तुमची जी गुंतवणूक आहे ती गुंतवणूकसुद्धा दरवर्षी 5-10 कधीतरी 15% वाढली पाहिजे, असं पण शोधून काढलं आहे. तुमच्या मुलांच्या शाळा, कॉलेज, लग्न यांच्यासाठी पण पैसा मिळेल, असं सगळं काढून टाक. पण हे सगळ्यांना लॉंग टर्ममध्ये होतं, लक्षात घ्या. आणि तुम्हाला ते लॉंग टर्म म्हणजे काहीच माहीत नाही. कारण तुम्ही प्रत्येकजण जे येतात, म्हणजे नवीन येणारे 90-95% लोक, अक्षय मला मैंने आज डाला ना, मेरे को डेली 6.5% चाहिए, 1 महीने के बाद मैंने मलबार हिल में राकेश भाई झुंझुनवाला के बाजू में बिल्डिंग खड़ी करनी है. काय 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 असं कसं आहे. असं शक्य नसतं. तुम्ही पणजोबा, खापर पणजोबांपासून बँकेत पैसे टाकणारे लोक आहात, आणि त्यानंतर शांतपणे 1 वर्षांनी. आणि असे तुम्ही रोज 6.5 रोज कसं शक्य आहे. तर आता पुढचं. आज काय झालंय, एका माझ्या व्हॉट्सअपवर मला एका माझ्या नव्याने झालेल्या अनुयायाने म्युच्युअल फंडबद्दल चुकीची
अथवा अर्धवट माहिती टाकली होती. त्यामुळे त्याला योग्य माहिती कळण्यासाठी मी म्युच्युअल फंड बाबत 3 वेगळे संदेश त्याला पाठवले व तेच 3 संदेश मी माझ्या व्हॉट्सअप स्टेटसवर देखील टाकले. आता एक महत्त्वाचं, तुम्ही म्हणाल हे व्हॉट्सअप स्टेटस काय? मी माझ्या 2 व्हॉट्सअप क्रमांक आहेत. दोन्ही व्हॉट्सअप क्रमांकावर दररोज म्हणजे गेली 6 वर्ष दररोज समभाग गुंतवणुकीविषयी स्टेटस टाकत असतो. ते जर तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्हाला माझ्या स्टेटस माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले संपूर्ण नाव म्हणजे उदाहरणार्थ सत्यजित अभय कुमार शाह असे व राहण्याचे ठिकाण उदाहरणार्थ ठाणे महाराष्ट्र अथवा विजापूर कर्नाटक अथवा इंदोर मध्य प्रदेश अथवा अमेरिका डल्लास अमेरिका अथवा ओहायो अमेरिका हे असं लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरच मी माझ्या व्हॉट्सअप क्रमांकाच्या यादीत आपला क्रमांक जोडू शकतो व त्यानंतर आपण माझे स्टेटस नियमितपणे पाहू शकता. पण एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही मला कुठल्या तरी काहीतरी गोष्टीबद्दल विश कराल म्हणजे हॅपी न्यू इयर, हॅपी दसरा, हॅपी दिवाळी, हॅपी हे, हॅपी ते, हॅपी हे, कारण आपल्या भारतात अनेक सण आहेत. तर मी एकदा बघणार, दोनदा बघणार, तिसऱ्यांदा ब्लॉक, म्हणजे मग तुम्ही व्हॉट्सअप बघू शकणार नाही. कारण ते मी सगळं फक्त एका ध्येयापोटी करतोय. आणि मी एक बघितलं, समोरच्याने मला गुड मॉर्निंग नाही म्हटलं तर माझी मॉर्निंग गुड होत नाही असं काही नाही. खूप छान जाते माझी मॉर्निंग. तेव्हा कृपया असलं काही नका करू. आणि आपण आता 2 वर्षाचे 4 वर्षाचे नाही आहेत. ती लहान बाळं पण असले काही गोष्टी टाकत नाहीत. असो, आदरणीय भारतीय गुंतवणूकदारांनो, एका परदेशी गुंतवणूकदाराच्या म्हणजे FIIs अंदाजाप्रमाणे जून 2026 मध्ये S&P BSE सेन्सेक्स जर बुल रन असेल तर अंदाजे 1 लाखाचाही पल्ला गाठू शकते. साधा विचार करा हो, म्हणजे आत्ता तुमचा जर पोर्टफोलिओ व्हॅल्यू अंदाजे 1 लाख असेल, 10 लाख असेल, 1 करोड असेल, तर ती अंदाजे 15 ते 20% वाढू शकते काही न करता. म्हणून मी नेहमी सांगतो, हॅव फेथ, हॅव पेशन्स, हॅव कन्व्हिक्शन. बहुतांश भारतीय गुंतवणूकदारांना त्यांच्या समभागाच्या किमतीच्या समोर लाल रंग आला की त्यांना गाणं सुचतं, ये लाल रंग कब मुझे छोडेगा. तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर्स आहात, म्हणजे थोडासा तरी धीर धरी जागरूक समभाग गुंतवणूकदारांनो, असं मला आत्ता सुचलंय गाणं. हे तुम्हाला सारखं मला सांगावं लागतं. म्हणजे अनेक समभाग गुंतवणूकदार त्यांच्या बायकोला इथे लाल रंगाचं कुंकू नको लावू सांगतात, हिरवं लाव. मला ते लाल रंग पाहून भीती वाटते. पण तुम्ही 6% खुश आहात तर कृपया समभाग गुंतवणुकीत येऊ नका. 6%वरच खुश राहा. आता एकच आपल्याला नम्र विनंती आहे भारतीय गुंतवणूकदारांना, बेटर लेट दॅन नेव्हर हा एक इंग्रजी वाक्प्रचार आहे. मग कधी न करण्यापेक्षा उशिरा केलेलं चांगलं. कारण अनेक जणांना मराठी कळत नाही, इंग्रजी कळत नाही. मग मी कुठल्या भाषेत बोलू हेच मला कळत नाही. आणि आत्ता मी आज दसऱ्यावर एक हे आहे छोटंसं 2 ओळी. दसरा सण हा मोठा असं, तर त्याच्यावर मी लिहिलंय, समभाग गुंतवणुकीचा क्षण हा मोठा, भरपूर परतावा मिळवण्यास नाही तोटा. हाच क्षण अगदी महत्वाचा आहे. हा क्षण मोठा आहे कारण हा 3.5 मुहूर्तांपैकी दसरा हा एक
शुभ मुहूर्त मानला जातो. जर आपण अजूनही समभाग गुंतवणूक सुरू केली नसेल, आपण अजूनही तुमच्या त्या काय म्हणतात पीस मिल रिटर्न्स गिव्हिंग इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट्समध्ये तुम्ही अजूनही पैसे टाकून तुम्ही शांतपणे म्हणजे अगदी कासवापेक्षा हळू गतीने तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ वाढवायचा असेल, तुम्हाला परतावा वाढवायचा असेल, मी कोण पामर? मी एक फक्त वाटाड्या आहे. म्हणजे रात्रीच्या काळोखात सुद्धा तुम्हाला भली मोठी बॅटरी ज्याला टॉर्च म्हणतात, अगदी प्रखर प्रकाश दाखवून तुम्हाला वाटाड्या बनण्याचा मी प्रयत्न करतो. आता एक माझं मीच शोधून काढलेलं आहे हिंदीमधलं, शेअर्स में इन्व्हेस्टमेंट है तो सब मुमकिन है. लक्षात घ्या, दसरा हा एक 3.5 मुहूर्तांपैकी एक अतिशय चांगला मुहूर्त मानला जातो. मग आपण समभाग गुंतवणुकीत सुरुवात करण्याचा हा मुहूर्त का नाही म्हणजे हा मुहूर्त तुम्ही वापरत आणि ताबडतोब समभाग गुंतवणुकीत उद्यापासून सुरुवात करा. आणि एक लक्षात घ्या, कुठलाही काळ बुल बेअर काही कुठलाही काळ हा समभाग गुंतवणुकीसाठी योग्य असतो. म्हणजे अगदी पंडिताकडे जाऊन मी तुम्हाला तर काही व्यक्ती असे माहीत आहेत, घरातून बाहेर पडताना वेळ बघतात, नाही अजून 2.5 मिनटं आहेत, थांबा 2.5 मिनटं, मग गाडी चालू करायला एवढा वेळ, थांबा अजून 1 मिनटं, मग असेच बसून असतात. मग उतरताना परत थांबा एवढा वेळ. एवढं करून काय होतं, त्यांचं सगळं जीवन सत्यानाश झालेलं असतं सरते शेवटी. कशाला जे काय हे सगळं चांगलं आहे आणि मी शक्यतो पुरावे देऊनच बोलत असतो. पण तुम्हा लोकांना स्टेटस पाहायला वेळ नाही आहे, तुम्हा लोकांना माझे व्हिडिओज नीट बघायला वेळ नाही आहे. मग तुम्हाला सगळं हातात पाहिजे असं द्या मला, हे नाही शक्य होतं, नाही शक्य होत. तर शेवटचं तुम्हाला हे असे माझे प्रयत्न, माझे व्हिडिओज, माझे संकल्पना, मी जे सांगतो ते आवडलं असेल तर कृपया मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. त्याच्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमचे मित्रमंडळी, नातेवाईक, सगळे सोयरे हे सगळ्यांना तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला सांगा. तेव्हा आदरणीय समभाग गुंतवणूकदारांनो, वेल्थ क्रिएट करण्याची म्हणजेच भरपूर संपत्ती गोळा करण्याची अतिशय योग्य वेळ आली आहे. आम्ही इंजिनिअरिंगमध्ये म्हणतो एफिशियन्सी, म्हणजे काही कंपनी काय म्हणतात, काही आस्थापना तर 120% एफिशियन्सीने काम करतात, म्हणजे 100%पेक्षा जास्त एफिशियन्सी. तशी इथे चांगली एफिशियन्सी मिळू शकते. फक्त एकच आहे, ते तुम्ही ट्रेडिंग, फीडिंग, बीडिंग असलं काही करायच्या नादी लागू नका. फंडामेंटली स्ट्रॉंग समभाग शोधा. हॅव फेथ, हॅव पेशन्स, हॅव कन्व्हिक्शन, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करा आणि कंपाऊंडिंग इफेक्टचा फायदा करून घ्या. नमस्कार, जय हो. अशाच एका चांगल्या व्हिडिओसाठी आपण नंतर पुन्हा भेटू. धन्यवाद.